श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 8. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी गुरुराया भवच्छेदका पळवी माया श्री ज्ञानेश्वरा सदय हृदया मम किंचित नाम मिरवीशी अघाये ज्ञानदीवटी आम्हा साधका जेदिठी मिरवला हेसी पूर्णकोटी हितकारक महाराजा. तरी मागिले अध्यायी कथन विधियुक्त वीरभद्र केला प्रसन्न आणि स्वर्गवासा ते भोगुन मही लागी मच्छिंद्र उतरला आणि वज्रावटिके वज्र भगवती तोषविले स्नानाप्रती उष्णोदकी भोगावती जगा माझी मिरविली. या परी द्वारका करुणी तीर्थ गोमती स्नान विधी यथार्थ करून या द्वारकानाथ प्रसन्न चित्ती आगळा. त्यावरी आला अयोध्येसी तरी श्रोतिया कथा परियेसी स्नान करुणी शरयू तीरासी रामदर्शना जातसे. तो पाशुपतराव तया ग्रामी रामवंशात पराक्रमी तो देवालयी पूजे लागुनी आला होता संभारे. अपार सैन्य जे भोवती सदनी तुरंगमे राबती छत्र चामरे कळस दीप्ती लाजवीती भानुते. वाजी गज यांचे रंग आणिक तेही चपळ अलोलिक वाताकृती लक्ष एक तया भोवते फिरताती. सकळ वाजी शृंगारयुक्त जडीत पाखरा हाटकवत रत्न कोंदणी हार लखलकीत की नक्षत्रमणी मिरविले. त्यांतही झळकत झालरीयुक्त गुणी ओविले अपार मुक्त कोणी विराजत गंगावत शुभ्रतेजी मिरवले. ग्रीवे माळा रत्नवती हाटकासी जे ढाळ देती रत्न नोहे तेज गवस्ती चमू लागी मिरवला. पदी पैंजण ऋणझुणती की वीरांची वीरश्री वाचे वदती की शत्रुगणींच्या पारपंक्ती ब्रीद म्हणती विभांडू. ऐशिया परी वाजी ते हौसे की चिंतल्या ठाई दाविती वास अतिवात चपळ गतीस सरसर म्हणती माघारा. अगाते वाजी न म्हणू महीचे की इंदू बंधू रत्न उदधीचे विशाळ शुक्तिका पात्र अबधीचे मुक्त करुनी आणिले ते. याचकनी ती विकासुनी अवनी हत्ती मीरवती पृतने लागुनी विशाळ गंडस्थळ दंतकदनी चुडे सुवर्ण मिरवले. हाटका व्यक्त त्या भूषण हौदे अंबारिया दे दीप्यमान की पृतना महीचे नगते पूर्ण भावनीयेचे पाहे का. अपार सैन्य बहुसंभार पाहता उचलिले जे गिरीवर की पर्वत माथा तरुशृंगार तैशा पताका गजपृष्टी. एकाहुनी एकाधिक महारथी ते युद्धकामुक 10 सहस्र रायासवे लोक युद्धकामुक असती. परी युद्धशास्त्री चतुर सुगम की परशक्तीस देती दम ऐसे प्रतापिक स्तोम इंद्रसुखा आगळे की. पायींचे पायदळ अपार वस्त्राभरणी मंडिताकार छडीदार आणि चोपदार जासूद हलकारे मिरवती. हेमभूषणी मुक्तमाळा सकळ पायिका झळकती गळा जडीत रत्नी अतितेजाळा हेमालंकार करकमळी. 10 अंगुली मुद्रिका गहन हेममुक्ते ते मिरवती श्रवण पाहतेपणी राणीवपण भार पडेल लोकांते. असो ऐशी अपार संपत्ती मिरवला पाशुपत अयोध्यापती ते सकळ दाटी देवळा भोवती राजीराजीने मिरवली. त्यांत श्रीराम दर्शनाकारण जाता झाला योगद्रुम परी ते द्वारपाळ परम नाथा लागी बोलत. परम पाप संचल्या तुंबळ तेव्हा मिरवे द्वारपाळ प्रथम धर्मालागी काळ अधर्म परी मिरवतसे. त्या धर्मद्वारींचे म्हणती श्वान ते द्वारपाळ द्वाररक्षण
आपण बुडुनी यजमान बुडवू पाहती निश्चये. महानष्ट जाता समोर कदा न म्हणती लहान थोर. न भीड चित्ती परमनिष्ठूर वाचे कठोर बोलती. सप्तजन्म तस्कर नीती शतब्रह्महत्या जया घडती. तेव्हा तो पावे द्वारपाळ क्षिती धर्मविनाश रायाचा. ऐसिये परी द्वारपाळ राजद्वारी असती सकळ. मच्छिंद्र जाता उता वेळ हटकुनी डंभ केली असे. तीव्र वाचे बोलती वचन म्हणती कान पाडुनी बुद्धिहीन. कोठे जासी तातडीने मतिमंदा हे मूर्खा. हे भ्रष्टा तू ते कैसे कळेना की रावाला हे दर्शना. त्यात तू जासी बुद्धिहीना सरपरता माघारा. ऐसे म्हणून निष्ठुर वचन हाती लोटिले मच्छिंद्र नाथाप्रती. येणे करुणी परमचित्ती विक्षेपाते पावला. परितो सर्वज्ञ संतापासी विवेक आरगळा घाली त्यासी. तो म्हणे सेवकांसी संवाद करणे विहित नव्हे. पतिस्वाधीन पतिव्रता की पात्र सोयी वाहे सरिता. तेवी बुद्धी करुणी पाशुपता सेवक सेवा आव्हानिती. की सुई मागे गुंतो जाता की मित्रा मागे रश्मी येता. तदनु बुद्धी पाशुपता सेवक सेवा आव्हानिती. की रत्ना मागे सकळ कळा माऊली सवे आव्हानु बाळा. तदनु बुद्धी अयोध्या नृपाळा सेवक सेवा आव्हानिती. की माळी मळ्याचा योजनी पंथ संयुक्त सोडी उदक आत. तदनु बुद्धी पाशुपत सेवक सेवा आव्हानिती. ऐसिये शब्दा सद्गुणवाणी बोधी सकळा विवेक खाणी. बंधनी निर्मुनी विक्षेप मनाचे चरणी घालिता झाला महाराज. परिबुद्धी प्रकरण आणि का सुचले तया कारण. की सेवकांते काय बोलन शिक्षा देऊ राजा ते. एक राव आर्हाटिता संपूर्ण सेवका दाटे व्यथा. जेवी गवसणे मित्रा घालिता रश्मी आतुडती सहजची. शरी कोठे घालिता घाय परी सर्वोपरी दुःख होय. तदनु शिक्षा योजिता राया दुःख मिरवी प्रूतने ते. ऐसे योजनी मच्छिंद्रनाथ भस्मची मोठी कवळी हाता. स्पर्शास्त्रमंत्र प्रयुक्ता रामनामी जल्पला. येरीकडे पाशुपत देवा बद्धांजळी होऊनी प्रणत. रामा सन्मुख दंडवत मही मस्तक ठेवी तसे. तो स्पर्श मंत्र येऊनी निकट करिता झाला अंगी झगट. झगट होता मैपाठ बाळा सहज झालीसे. राव उठू पाहे क्षणी परी सुदृढ युक्त न सोडी मेदिनी. भाळ पदादी उभयपणे मयीयुक्त झाली ती. करिता यत्न बहुतांपरी परी विभक्त नोहे कदा धरित्री. बहुश्रमला नाना परी उपाय काही चालेना. मग बोलावनी सेवक मंत्री वृत्तांत सांगे झाल्या परी. म्हणे कदा न सोडी धरित्री व्यक्त झाली सर्वस्वे. परी मंत्री बुद्धिमंत एकटाची तेव्हा बाहेर येत. सेवकापुसे रडी मात कोणी कोणा ते झाली का. मनांत म्हणे कोणी जती आला असेल नगराप्रती. गांजिला असेल राजदूती म्हणून क्षोभला असेल तो. मग त्यांते क्षोभन येता क्षोभवरिला श्री भगवंता. तयाचे साधू जगी छळिता क्रोधनावरे देवासी. मही श्रेष्ठ तो अत्रिनंदन परी उगेची क्षोभवुनी आपुले मन. श्री अंब ऋषींचे केले छळण तरी न साहे देवा ते. तेणे सुदर्शन लावणी पाठी गर्भसोसी आपण जगजेठी. तस्मात भक्त गांजिल्या पाठी कदा न राहावे देवा ते. भजनी प्रेमा प्रल्हाद बाळा परम आवडे तमाळ नीळ. दानवी गांजिता उतावळा कोरडे काष्टी प्रकटला. धर्महवनी मंडूक बाळ तप्तोदकी केले शीतळ. तस्मात संकटी भक्त प्रेमळ कदा न राहावे देवा ते. रणी होता कडकडाट बहुत पक्षी जोडा बाळे टाकुनी जात.
बाळकानी स्मरता रमानाथ, करी घंटा टाकी तयांवरी, पारधी पक्षी प्राणहरणी, व्याळ रूप झाले चक्रपाणी, तस्मात दासाचा छळ कोणी, कदा काळी करू नये, जळी पदाते नक्रोडी, स्मरता धावला अतितातडी, सुदर्शन प्रेरुनी घाली उडी, निजदासा रक्षावया, याची नीती कोणे दुती, गांजिली असेल हरिभक्ती, म्हणून लोभे सायक हाती, हरीने वरिला असेल की, ऐशी भावना आणुनी चित्ती, शोध करी तसे पृतने प्रती, शोध सोचिता द्वारा निगुती, वृत्तांत तो प्रविष्ट झाला, मंत्री वृत्तांत ऐकुनी कानी, शोधुनी काढी मच्छिंद्रमुनी, धन्य मंत्री तो शोध प्रकरणी, अर्थपैशून्य निवडिता, अहो तो मंत्री नोहे मोहरा, अमृत घेऊनी सांडी मदिरा, की चिंतामणी राज अधिरा, राजचिंता हरणार्थ, तन्याये तो सुघड करणी, त्वरे लागला मच्छिंद्र चरणी, मग म्हणे महाराजा औदार्यपणे, कृपादान ओपावे, तुम्ही संतते स्नेहभरित, पूर्ण शांतीचे भांडारयुक्त, औदार्य सांगता नाही मीत, अपराध क्षमा करावा, मेघ जरी उदार म्हणावा, तोही समता न करी संत भावा, मेघ विसरे दातृत्व भावा, तेवी संत नोहे तो, जरी परिसाची उपमा देऊ, तो लोहातेची देत हाटक भाऊ, इतर धातुसी होत परिभऊ, नचले शक्ती तयाची, कल्पतरू जरी करावा समान, शुभाशुभ दावी रत्न, तेवी नोहे संतजन, शुभचिन्हेची वांछिती, ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ, प्रसन्न झाले स्वचित्तांत, क्रोध आवरणी होता शांत, प्रसाद देऊ म्हणतसे, मग करी कवळुनी भस्मची मोठी, विभक्त अस्त्र मंत्रपोटी, कविराज जल्पता होटी, दराची मुठी सोडी तसे, राव उठुनी बैसे धरित्री, वेगी पाचारितसे सुहित मंत्री, सवेची येऊनी झडकरी, दूती राजाज्ञा निवेदिली, पत्रिके बोलावुनी निकटदूत, विचारुनी घेतो राजक्षेमांत, तव ते शुभवार्ता सांगत, कल्याणे राजा विराजला, मग मच्छिंद्राचा धरुनी पाणी, मंत्रिनेत तया लागुनी, प्रवेश होता तये क्षणी, वृत्तांतराया ते निवेदला, राये ऐकुनी सकळ वृत्तांत, मच्छिंद्र चरणी भाळ अर्पित, अति गौरवे स्नेहभरित, नाम पुसे तया प्रती, येरी म्हणे नरेंद्र पाळा, मज मच्छिंद्र म्हणती तानुल्या बाळा, राये ऐकुनी वृत्तांत सकळा, मच्छिंद्र चरणी प्रेरितसे, पूर्वी मच्छिंद्र कृतिरत्न, साठवले श्रवणाकारणे, तेणे करुनी दर्शनभूषण, स्वीकारावयासी पहातसे, ऐसी इच्छा अब्धा पाठी, तो मच्छिंद्रचंद्र देखिला दृष्टी, मग परम मनी आनंद दाटी, चित्रपात्री हेलावली, मग सुखासने सिद्ध करून, राजाने मच्छिंद्राचा हात धरून, आपुले सभास्थानी नेऊन, कनकासनी बैसविला, षोडशोपचारे पूजन, अर्पिता झाला तन मन धन, वरी परमादरे भक्तिरत्न, मच्छिंद्रनाथ ओपितसे, सदा सर्वदा आसनी शयनी, गमनी भोजनी जोडुनी पाणी, निरंतर उभा सेवे लागुनी, अन्य काही सुचेना, ऐसिया भक्तीचा पाहता पाठ, मच्छिंद्र कृपेचा लोटला लोट, म्हणे कोण नरेंद्र कामना लोट, कवण चित्ती दाट तसे, येरु म्हणे जी योगद्रुमा, मी सूर्यवंशी पाशुपतनामा, राम अवलाद कुशपत्नी धामा, अवलाद देह असे हा, तरी वडील माझा विजयी ध्वज, श्रीराम अवतरे तेजपुंज, माते भेटवी महाराजा, मित्रकुळाचा टिळक जो, येरी म्हणे रे भाऊका दीठी, आता करीतो तयाची भेटी, मग सभे बाहेरी तपो जेठी, राया घेऊनी येतसे, उभा राहुनी राजांगणी,
धूम्रास्त्रमंत्र जल्पे वाणी भस्मचिमोटी संजीवनी अर्कावरी प्रेरितसे तेणे ध्रुव खगमंडळ संपूर्ण धूम्रे भरुनी गेले गगन दिशांसह अर्क संपूर्ण झाकाळुनी पै गेला धूम्रास्त्राने भरले नयन नेत्रपुसी तसे सारथी अरुण धूम्रसंचारोनी मुखाकारण कासावीस होतसे ते पाहुनी सविता राज म्हणे अस्त्रविद्ये धूम्रविराजे क्षत्रिय कुळांतील नरेंद्र ओजे तेणे प्रेरली ही विद्या मग तो महाराज जगलोचन कवळुनी सायका चढवुनी गुण वायू अस्त्र शर निर्मुन सोडिता झाला महाराजा तव तो शर प्रतापवंत लवकरी प्रकटवी सावर मारुत तेणे मंदराचळ पर्वत हालू पाहती डगडगा गगनापासून महीपर्यंत प्रकट झाला प्रळयवात तरु चंबळुनी नभी भ्रमत पक्षी जेवी भूगोलाते ऐसा वात होता प्रकट धूम्रे फुटला दिशापाट सदना लागी निर्मळ वाटे गमन करिता येईना ते पाहुनिया योगद्रुम जल्पता झाला अस्त्र उत्तम ते पर्वतास्त्र विशाळ प्रकाम आड झाले रथाते विशाळपणी सांगू कितुले की मंदराचळची दुजे उगवले तेणे मार्ग कुंठित जाहले वात चक्राचे महाराजा मग ते अस्त्री नारायण पर्वत पाहता विशाळपणे मग वज्रास्त्र संधान करिता झाला अर्कतो तव वज्रास्त्र अतिकठीण पर्वत माथे गेले भेदून तेणे घाये शतचूर्ण त्वरे झाले नगराज पर्वत चूर्ण होता निगुती ते पाहुनी मच्छिंद्र जती भ्रमी अस्त्र योजुनी उपरती मित्रभागी सांडी तसे ते अस्त्र होता स्यंदने प्रविष्ट वाजी सह अरुण झाला भ्रमिष्ट सांडुनी राणीची नित्यवाट स्यंदन नेती भलतीकडे ते पाहुनिया द्वादश नामी ज्ञानशराच्या नवरल्या गुणउर्मी तेणे करुणी भ्रमे प्रकामी नाशाप्रती पावतसे जैसा पेटला पावक त्यावरी सोपविले सकळ उदक मग तो उरे केवी दाहक तेवी अर्का झाले असे की अज्ञानपण साधकाचे श्री सद्गुरु निवारित वाचे अंगी भूषण ज्ञानपणाचे बोधगुणी गोवितसे की सदनांत दाटला अंधार अपार तो दीप उजळिता होतो दूर तन्याये श्री भास्कर ज्ञानेश्वरा प्रेरितसे तेणे उडवणे भ्रमिष्टपण सुपंथ सुपंथा करी गमन ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहोन वाताकर्षण जल्पत वातास्त्राकर्षण सबळ वायुचक्री भेदिले तुंबळ मग वाजींचे आणि सारथ्याचे तये वेळ श्वासोच्छ्वास राहिले आणि जो प्रत्यक्ष चंडीकरण तोही दाटला श्वासे करून वायुचक्री गेले आटून रथ उलथोनी पडियेला वायुचक्राचा जासी आधार तो आधार तुटताची सत्वर स्वर्गाहुनी उर्वीवर आदळला स्यंदन तो मही आदळता दिव्यरथ खाली पडला श्री आदित्य स्यंदने वाजी अति होत कासावीस श्वासाने परीमही पडता तेजो राशी पाळ मही मातला अति अनळ तेणे दाहू पाहे सकळ मही वरले उद्भिज्य ते पाहुनी मच्छिंद्रनाथ जलदास्त्र स्मरे त्वरित तेणे करुणी अपरिमित जलवृष्टी होतसे परी आदित्य पडता निचेष्टित परम घाबरले स्वर्गदैवत मग विमानयानी होऊनी त्वरित मच्छिंद्रापाशी पातले ब्रह्मा विष्णू आणि शिव वरुण अश्विनी कुबेरदेव सुरवर अनादी सकळ गंधर्व मही लागी पातले सत्यलोक तपोलोक अतळ वितळ सुतळाधिक संकटी पडला एक अर्क लागवेगी धाविन्नले जैसे सकळ तरुवरती चहूकडुनी पक्षी येती
तन्याये महीवरती सकळ देव उतरले. मग महाराजा क्षीराब्दी जावई धावनी मच्छिंद्र धरिला हृदयी. म्हणे हा आदित्य कोण न्यायी संकटी तुवा योजिला. या उपरी करुणी नमस्कार विष्णू ते देत उत्तर. म्हणे महाराजा पाशुपतवीर आदित्य कुळी असे हा. ऐसे असता यथार्थ वंशजासी न पाहे आदित्य. तस्मात वडिलांची धर्मनीत ऐसे परी असावी का. जिया मातेने बालकांचे संगोपन तिया रोषाची केली पकरण. मग ती माता काय म्हणून लावे परी मिरवावी. स्वामी सेवका अमित्र मानी मग कार्य कैचे येत घडोनी. सदा संशयाची गवसणी उभयचित्ती मिरवतसे. तस्मात् राय पाशुपती नावडे या आदित्याप्रती. म्हणून ऐसा वैकुंठपती चर्या भाग रचियेला. आणिक एक मम वागुत्तरासी साबरी विद्या कवित्वराशी. सूर्यनामे मंत्र उपदेशी प्रसन्न सावे अर्काने. या उपरी आणिक आहे चोज सूर्यवंशी विजयध्वज. तो पाशुपता ते श्रीराम आज भेटवावा महाराजा. ऐसे परी कामनामनी वेधली आहे चक्रपाणी. पाशुपतरायाचे प्रेमवदनी गुंती पावलो भक्तीने. नवराणी वास माझा काम पूर्णते आणा मेघश्याम. ऐसे बोलता योगद्रुम हरी उत्तरा स्वीकारी. म्हणे बारे योगद्रुमा जो जो काय वेधला काम. तो तू पावशील कल्पद्रुमा परी सावध करी अर्काते. बारे सूर्यनामी मंत्र जगी होतील प्रविष्ट पवित्र. तैस कष्टाने येऊनी मित्र कार्य करील लोकांचे. ऐसे बोलुनी चक्रपाणी करत आकर देत वचनी. म्हणे बारे भास्कर मंत्रा लागुनी वरदाता झालासे. बारे तव मंत्र लोकोपकार नामस्मरणी होता नर. तेणेची पातक योगभद्र सकळ जनांचे मिटतील. सहज सूर्याचे वदता नाम सकळ पातके होतील भस्म. तैशांत मंत्र प्रयोग उत्तम कार्या लागी धुणावेल. नाम मंत्रयुक्त प्रयोग त्यावरी तव वाणी पवित्र अभंग. त्याही वरती वरद चांग प्रत्यक्ष दैवते मिरवतील. तरी 16 राशी पावले सुवर्ण जडावासी गमले. ते भूषण मोलात चढले मान्य केवी होईना. तरी या कामा कदा आळस होणार नाही महापुरुष. आम्ही सर्व देत तव वचनास उतरलो आहो महाराजा. वीरभद्राचे समरंगणी आणि नागपत्र अश्वत्थस्थानी. तू ते ओपुनी वरदवाणी तुष्ट केले आधीच. तरी आता संशय सांडुनी अर्का जीव व्हावे. याची रीती देव अवघे गौरविती मच्छिंद्रा. जैसे एका चंद्रांबुसाठी न्याहाळीती चकोर पाठी. देवी जगलोचना दीठी सकळ देव गौरवीती. मच्छिंद्र म्हणे पाशुपतराया आधी दावीन रामकाया. तेव्हाची समाधान तरी राया मग चित्तांत ओसंगी. ऐसी ऐकता मच्छिंद्रवाणी सौमित्रास सगुणी. प्रकट झाला कोदंडपाणी दशरथ तनय महाराज. मग राममूर्ती प्रकट होता शिवासी आनंद वाटला चित्ता. जयाने राया पाशुपता आनंद सरिता उचंबळली. मच्छिंद्रे देखता कोदंडपाणी भावे मस्तक ओपिले चरणी. रामे प्रेमे धरुणी वक्षस्थानी मच्छिंद्रनाथ कवळीला. पाशुपतराव भाविक पूर्ण तोही वंदी श्रीरामचरण. राम त्या ते हृदयी धरून धन्यवंश म्हणतसे. यावरी मच्छिंद्र जोडोनी दोन्ही हस्त. नम्रोत्तरी स्तवनी रघुनाथ गौरवोनी रामा बोधत. हे रघुत्तमा महाराजा तव नामे अनंत सती. देवी त्यांत रामनाम गंगा वसती. सर्वांत श्रेष्ठ सीतापती ग्रंथा माझी निवेदिले. त्याही ग्रंथा नाही मिती
परी तव नामे शुभते असती, तेवी माझ्या कवित्वाप्रती वदनपात्री विराजिजे. साबरी विद्येचे अपार वचन, मंत्रप्रयोगी कवित्वपूर्ण, जेथे येईल तुझे नाम तेथे कार्य करावे समग्रत्वा. तव नामी होता मंत्रोच्चार, ते त्वा कार्य करावे समग्र लवकर. तरी प्रांजळ चित्ती देवी कर, मम करी ओपावा. चित्ती असेल जरी अवमान, तरी सज्ज करी का कोदंडबाण. माझवोनी आता समरंगण, नृत्य करू रणांगणी. श्रीराम म्हणे मच्छिंद्रा ऐक, तू तीही देवांचा वरदायक. श्री दत्तात्रेय प्रतापार्क, अवतार तिघा देवांचा. आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म, ते तुझ अवश्य आहेत योगद्रुमा. तेथे मी का नसावे साह्यार्थ कामा. साह्य असो तुझा आता, तुझ्या मंत्री माझे स्मरण. होताची कार्य करीन, 52 विरांत सबळ आचरण. मंत्रप्रयोगी दावीन मी, ऐसी वदुनी वरदवाणी. भाष देत मच्छिंद्र पाणी, मग म्हणे हे योगधामी. मज तुझ ऐक्यसे की, तू विष्णूचा अवतार. जो कवी नारायण महाथोर, तस्मात तुझे शरीर ऐक्यत्वासे या लोकी. ऐसे बोलोनी कौसल्यासुत, धन्य म्हणूनी ग्रीवा तुकावीत. यावरी बोले सावधादित्य, वेगे करी तपोराया. एकमित्रा वाचुनी धरणी, झाली असे दीनवाणी. तरी योगींद्रा सुखधामी, मम पूर्वजा मिरविका. मही पडला अंधकार, देवत्रास पावले समग्र. सकळ जगाचा व्यवहार, खोळंबला तपोराया. ऐसे ग्लानी सुढाळ वचन, श्रीराममुखी ऐकोन. ते मच्छिंद्र हृदयी अपार भूषण, चित्तशक्ती ते मिरविले. तेने परम आनंदवृत्ती, प्रसन्न झाली चित्त भगवती. मग वातास्त्रमंत्र देहस्थ व्यक्ती, प्रसादाते ओपितसे. वातयुक्त अस्त्रपूर्ण, मुखी जल्पता मच्छिंद्र योगी जन. मग सुटी पावोनी वाताकर्षण, सुखी केला आदित्य तो. मग सावध होनी मही बैसत, दाही दिशा न्याहाळीत. तो अपार दृष्टी देखुनी दैवते, सकळा लागी पाचारी. सकळ दैवते जाऊनी तेथ, नमिला महाराज प्रताप आदित्य. यावरी विष्णू लागी पुसत, क्षत्रिय कोण ऐसा आहे. की वासना पुन्हा परतून, अरूपाहत श्यामकर्ण. धन्य प्रतापी प्रताप गहन, आजिदाविका मज कारणे. तरी ऐसे प्रतिज्ञे लागून, की युगानुयुगी असे प्रसन्न. तरी तयाचे मुखमंडन, मुझ भेटीते आणावे. मग मच्छिंद्रा ते देवपाचारिती, की तुझ बोलावी तसे गभस्ती. मग चंद्रास्त्र जल्पुनी उक्ती, दर्शना जात मच्छिंद्र. मित्रदाहक तो अतिसबळ, म्हणून ही चंद्रास्त्र जपला मच्छिंद्र बाळ. ते मागे पुढे परमशीतळ, चंद्रास्त्री मिरवीतसे. त्यांत जलदास्त्राचा वर्षाव, होवोनी होत शीतल ठाव. ऐसे योजने सविताराव, जाऊन या नमियेला. सर्वांते देखुनी मच्छिंद्रनाथ, धन्य धन्य ऐसे म्हणत. कवण नामी असे पुसत, ग्रामधाम जन्मादी. मग विष्णूने मुळापासून कथा, नामधामादी सांगितली वार्ता. कवी नारायण महीवरता, मच्छिंद्रनाथ मिरवतसे. येरी म्हणे माझा अंश, नवनारायण असती महिस. तयांचा अवतार शुभ आम्हास, चांगुलपणी वाटला हो. तरी वारे मच्छिंद्रनाथा, कवण कामनी वेधली व्यथा. ते मज वदुनी वरदामृता, प्राशन करी महाराजा. कृतत्रेता द्वापार युग गेले, परी ऐसे नाही केले. धन्य तुझा प्रताप असे विपुल, धन्य गुरु तुझा तू. ये रुमणे कर जोडोनी, मम वेदली कामनामनी. साबरी विद्या कवित्व करणे, कृपा करुणी दाविली. परी त्याते वरदा पुला, असावायसे वाटते मनाला. तरी कृपा करुणी वर त्याला, दिदला पाहिजे महाराजा. मंत्रप्रयोगी तुझे स्मरण, होता व्हावे दृश्यमान. जगाचे कार्य
कार्य मंत्रसंधान स्वकष्टाने मिरवावे. ऐसी ऐकता मच्छिंद्रवाणी अवश्य म्हणे वासरमणी. मंत्रप्रयोग स्वये घेऊनी कार्य करीन जगाचे. ऐसे वदोनी जगलोचनी भाष देत करतळी वचनी. यावरी पाशुपतराया बोलावनी चरणावरी घातला. सूर्यवंशी वीर्यप्रवाह वंशमालिका सगुण सर्व. तुष्ट केला सविताराव मच्छिंद्राने ते समयी. वंशमालिका ऐसी ऐकून संतुष्ट झाला सविता नारायण. मग आपुला सिद्ध करुनी स्यंदन वातचक्रा आव्हानी. येरीकडे सकळ देव विमानयानी गेले सर्व. आपुलाले स्थान पूर्व पाहते झाले ते वेळा. येरीकडे मच्छिंद्रनाथ कृपे आव्हानुनी पाशुपत. निघता झाला करुणी तीर्थ राममूर्ती वंदुनिया. आता पुढील अध्यायी कथन. चंद्रागिरी पाहिला ग्राम. तेथे गौरांतुनी गोरक्ष काढून पुन्हा तीर्थे करील की. नरहरिवंशी धुंडीसूत मालुहरीचा शरणागत. पुढीले अध्यायी उत्तम कथेंत निवेदिल श्रोतियांसी. स्वस्ति श्री भक्तिकथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर अष्टमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणम् अस्तु. शुभं भवतु. श्री नवनाथ भक्तिसार अष्टमाध्याय संपूर्ण.